बंजारा समाजाच्या प्राचीनतेचा आपल्याला एक प्रकारे ओळख करून देणारा अशा प्रकारचा हा प्रवास आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला ऋग्वेदामध्ये बंजारा समाजाचा उल्लेख पणी या नावानं पाहायला मिळतो. सम्राट अशोक यांच्या काळामध्ये ह्याच बंजारा समाजाचा उल्लेख सार्थवाह म्हणून आपल्याला पाहायला मिळतो. 4थ्या शतकात गोर या नावाने बंजारा समाजाचा आपल्याला उल्लेख त्या ठिकाणी पाहायला मिळतो. आणि या समाजाने केवळ व्यापार आणि वाहतूकच नव्हे तर धार्मिक, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही प्रचंड मोठं योगदान दिलेलं आहे हे आपण सर्व लोक जाणतो. शीख धर्माचे पहिले गुरु नानक देवजी बंजारा समाजाच्या तांड्यासोबत राहायचे आणि त्यांच्यासोबत यात्रा करत असत. बंजारा समाजामध्ये आणि आमच्या शीख परंपरेमध्ये एक खूप प्रेमाचे संबंध आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि म्हणूनच गुरुग्रंथ साहिब मध्येही बंजारा समाजाचं योगदान बंजारा समाजाच्या योगदानाचा गौरव झालेला आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. गुरुग्रंथ साहिब मध्ये म्हटलंय, हम बंजारे राम के. रामाचं महत्व हे किती आहे आणि म्हणूनच आज रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्व लोक या ठिकाणी एकत्रित आलो. खरं म्हणजे बंजारा समाज हा शौर्य, पराक्रम आणि बलिदानाचं प्रतीक राहिलेला आहे. मणिसिंग बंजारा, लखीशा बंजारा, माधवदास बंजारा यांच्यासारख्या वीरांनी आपल्या राष्ट्राकरता, धर्माकरता आणि शीख परंपरेकरता देखील, शीख धर्माकरता देखील मोठं बलिदान दिलेलं आपल्या सगळ्यांना पाहायला मिळतं. आणि म्हणूनच आज खरं म्हणजे या बलिदानाची आठवण करणं हे देखील अत्यंत महत्वाचं आहे. 18व्या शतकापर्यंत बंजारा समाज हा जागतिक स्तरावर व्यापार करताना आपल्याला पाहायला मिळतो. या समाजाने बांधलेल्या किल्ल्यांमध्ये एक मोठा इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. किल्ले लोहगड सारखा किल्ला जो 7000 एकरावर त्या ठिकाणी पसरलेला आहे. देशातला सगळ्यात मोठा किल्ला बांधणारा आमचा बंजारा समाज आहे. तर संपूर्ण भारतामध्ये 50 पेक्षा जास्त किल्ले बांधून एक मोठी परंपरा, एक इतिहास हा आमच्या बंजारा समाजाने या ठिकाणी तयार केला. बंजारा समाजाने व्यापाराकरता जो मार्ग तयार केला त्याला इतिहासकारांनी लमाण मार्ग म्हणून नाव दिलेलं आहे. या ठिकाणी लमाण मार्गावर दर 30-40 किलोमीटर अंतरावर विहिरी, तलाव, सराय आणि किल्ले बांधलेले आपल्याला पाहायला मिळतात. याचा अर्थ काय आहे तर आपल्या बंजारा समाजाने केवळ स्वतःचा विचार केला नाही तर आपण पुढे गेल्यानंतर, तांडा पुढे गेल्यानंतरही समाजाकरता काहीतरी आपल्याला ठेवून जायचं आहे या विचाराने केलेलं हे सगळं काम आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं. इतिहासाच्या पानामध्ये बंजारा समाजाच्या पराक्रमाची शर्थ आपल्याला पाहायला मिळते. पण दुर्दैवाने ब्रिटिशांच्या काळामध्ये या समाजावर अमानुष अत्याचार करण्यात आले. अतिशय वैभवशाली असलेला हा समाज, लढवय्या असलेला समाज, ब्रिटिशांनी या देशामध्ये जे जे लढणारे समाज होते त्या समाजांना हतोत्साहित करण्याकरता, त्यांचं शौर्य संपवण्याकरता त्यांना क्रिमिनल ट्राईब्समध्ये त्या ठिकाणी घातलं. आणि असंच आमच्या बंजारा समाजालाही गुन्हेगारी जमाती कायद्याच्या अंतर्गत क्रिमिनल ट्राईब म्हणून गुन्हेगार ठरवलं आणि अनेक वर्ष त्यांच्यावर अत्याचार हा झालेला आपण बघितला. विशेषतः ब्रिटिशांनी जो आमच्या बंजारा समाजाचा प्रमुख व्यवसाय होता, वाहतूक आणि व्यापार, त्याच्यावर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवून बंजारा समाजाला त्या ठिकाणी अतिशय अडचणीची परिस्थिती ही तयार केली. त्या काळच्या अर्थव्यवस्थेवर बंजारा समाजाचा एक मोठा पगडा होता. तो पगडा तुटून ती अर्थव्यवस्था आपल्या हाती आली पाहिजे याकरता बंजारा समाजाचा अमानुष छळ करण्याचं काम हे देखील या ठिकाणी खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी बघितलं की इंग्रजांनी केलं. आणि म्हणून या समाजाला अनेक ठिकाणी लपावं लागलं. अनेक ठिकाणी आपले तांडे दूर दराज अशा भागामध्ये त्या ठिकाणी बसावे लागले. स्त्रियांना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये अन्याय सहन करावा लागला. पारंपरिक व्यवसायावर बंदी पडली. परंतु अशाही परिस्थितीमध्ये आमच्या बंजारा समाजाने आपली संस्कृती, आपली भाषा, आपल्या कला, आपलं जे काही समृद्ध अशा प्रकारचं वैभव या सगळ्या गोष्टी जपून ठेवल्या.
आणि अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये देखील या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी केलेले आपल्याला पाहायला मिळतात. स्वातंत्र्यानंतर समाजाने संपूर्ण पुनर्निर्माण हे त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि ज्यांना क्रिमिनल ट्राईब्स अशा प्रकारे संबोधित करण्यात आलं होतं, स्वातंत्र्यानंतर अतिशय मोठ्या प्रमाणात राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये बंजारा समाजाच्या अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी आपलं एक अत्यंत महत्वाचं स्थान हे तयार केलं. आणि वसंतराव नाईक साहेब यांच्यासारख्या एका नेत्याने महाराष्ट्रामध्ये तब्बल 11 वर्ष महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद गाजवलं. हे देखील मला असं वाटतं की समाजाकरता एक अत्यंत मोठी गोष्ट आहे. आजही आपण मंचावर बघतोय, आमचे मंत्री असतील, आमदार असतील, हे बंजारा समाजाचं प्रतिनिधित्व करत असताना अतिशय चांगलं काम हे या ठिकाणी करतायत. खरं तर संत सेवालाल महाराज यांनी मानवतावादी दृष्टिकोनातून 18व्या शतकात केलेलं कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे. खरं तर 7 पिढ्या घरी बसून खातील एवढी श्रीमंती असताना देखील त्या ठिकाणी संत सेवालाल महाराजांनी गरिबांची सेवा करण्याचं व्रत घेतलं आणि संत म्हणून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात समाजाला दिशा देण्याचं काम हे त्यांच्या माध्यमातून झालेलं आपण सगळ्यांनी बघितलं. समाजाला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणूनच अशा या समृद्ध बंजारा समाजाचे ही जी आमची काशी आहे पोहरादेवी, याचा विकास झाला पाहिजे, याचा ध्यास आम्ही मनामध्ये घेतला. आणि ज्यावेळी